आजचा आपल्याला एक विशेष सत्कार करायचा आहे। आपल्या क्लासचा विद्यार्थी राजेभाऊ वैजनाथ भालेराव, त्याला मी या ठिकाणी आतमध्ये आमंत्रित करतो। सर्वांनी एकदा जोरदार टाळ्या वाजवायच्या आहेत, त्याचा आपल्याला या ठिकाणी सत्कार करायचा आहे। एकदम जोरात टाळ्या वाजल्या पाहिजे बरं हो। बघा इथं बऱ्याच जणांनी राजेभाऊला पाहिलेलं आहे, असाच तुमच्यासारखा इथं बसायचा आणि बरेच दिवस झालं तयारी करत होता। मनामध्ये शंका कुशंका होत्या की बाबा माझं कसं होतंय की काय नाही, की इंडियन नेव्हीचा त्यानं फॉर्म भरला, परीक्षेला जाऊ की कसं असं मला विचारलं। समोरच आहे तुमच्या, जाय म्हणलं तिकडे तरी झालं तर ठीक आहे, आलं लक्षामध्ये। आणि बोलताना असं म्हणजे हे म्हणायचं की सर आता काय करावं तेच कळलं झाले, कुठंच होईना। पण तुमचे प्रयत्न सातत्यानं जर तुम्ही जर ठेवले आणि तुम्ही जर नीट व्यवस्थित जर अभ्यास जर केला तर तुमच्या मेहनतीला हे फळ 100% भेटतं। आज राजेभाऊचं इंडियन नेव्हीमध्ये चालक म्हणून सिलेक्शन झालेलं आहे। भाऊ सर्वांनी एकदा जोरदार टाळ्या वाजवायच्या। भाऊ महाराष्ट्र शासन नकोच म्हणलं, डायरेक्ट तिकडे केंद्र शासनाचं उडी मारली तिकडे, आलं लक्षामध्ये। पोलीस भरती बी केली, सगळंच केलं, परंतु शेवटी केंद्र शासनामध्ये इंडियन नेव्हीमध्ये सिलेक्शन झालं। एकदम चांगलं आहे। मला वाटतं त्यांना सुरुवातीला 30-35 हजार रुपये पेमेंट पडेल आता, ठीक आहे। इतकी चांगली पगार आहे, म्हणजे सगळ्याच गोष्टी व्यवस्थित आहेत। कुठं मुंबईलाच जाऊन राहायचंय, आलं लक्षामध्ये, ठीक आहे। महाराष्ट्राच्या बाहेर नाही, काही नाही, एकदम आनंदी आनंद आहे, ठीक आहे। तर या ठिकाणी आपल्याला राजेभाऊचा विजय स्पर्धा परीक्षा केंद्राच्या वतीनं या ठिकाणी सर्वप्रथम आपल्याला सत्कार करायचा आहे, ठीक आहे। मी राजेभाऊला विनंती करतो की विजय स्पर्धा परीक्षा केंद्राचा सत्कार आपण या ठिकाणी स्वीकारावा, ठीक आहे। या सर। सर घे बस राहू दे, हर तसंच राहू दे। आता तुमचा आपल्याला अधिकचा वेळ या ठिकाणी घ्यायचा नाही, आपलं पुढचं लेक्चर आहे आणखी राज्यघटनेचं। तर मी या ठिकाणी 1-2-3 गोष्टी सांगून पुन्हा आपला भाऊ तुमच्याशी थोडं बोलणार आहे, ठीक आहे। कारण हा अशा परिस्थितीतून आलेला आहे। मी थोडक्यात ह्याचा तुम्हाला परिचय करून देतो। आधी तुम्हाला नाव वगैरे सांगितलेलंच आहे, ठीक आहे। राजेभाऊ भालेराव हा डोंगरजवळा या गावचा आहे, तालुका गंगाखेड आणि जिल्हा परभणी। आणि यानं बरेच दिवस झालं तयारी करत होता, परंतु सरते शेवटी आता त्याचं या ठिकाणी सिलेक्शन झालेलं आहे। आणि यशाची मजाच वेगळी असते, त्याचा आनंदच खूप वेगळा असतो। जोपर्यंत तुम्हाला यश भेटत नाही तोपर्यंत तुम्हाला कोणी विचारत नसतं, न विचारणाऱ्यांची ही चूक नसते, तुम्हाला काय म्हणून विचारावं, बरोबर आहे। परंतु यश भेटल्याच्या नंतर सगळी लोक तुम्हाला त्या ठिकाणी विचारतात। म्हणून आपल्या आयुष्यामध्ये असं भेटणारं जे यश आहे, हे यश तुमची किंमत वाढवतं, तुमचा सन्मान वाढवतं, तुमचा आनंद देखील वाढवण्याचं खऱ्या अर्थानं काम करतं। आणि सगळ्यात महत्वाचं की तुम्ही तुमच्यामध्ये जेवढा आत्मविश्वास आहे त्याच्यापेक्षा आणखी दुप्पट आत्मविश्वास वाढवण्याचं काम देखील हे यश करत असतं, लक्षामध्ये, ठीक आहे। मग आपलं वागणं, बोलणं, चालणं, वावरणं हे सगळं त्या ठिकाणी बदलत असतं। म्हणून इथं बसणाऱ्या प्रत्येकाला या ठिकाणी यश मिळू शकतं, परंतु आपण सातत्यानं त्या ठिकाणी प्रयत्न करणं गरजेचं असतं। म्हणून त्याच्यासाठी आपण सगळ्यांनी प्रयत्न सातत्याने करायचे आहेत। येणाऱ्या काळामध्ये तुम्हालाही अशा प्रकारचं यश निश्चितपणाने लाभेल, ठीक आहे। मी या ठिकाणी राजेभाऊला विनंती करतो की त्यानं या ठिकाणी आपलं थोडक्यात मनोगत व्यक्त करायचं आहे, ठीक आहे। राजेभाऊ बोलवा का। माईक नग म्हणालाय, रांगडा गडी आहे गावात, काय गडी, अरे सर सर्वप्रथम
धन्यवाद सर. बोलेल सरनं सत्कार केला, त्यांचा मनापासून आभारी आहे. आवाज येत नाही का? बरं होतोय. माझे सहकारी गोविंद घरजाळे सरनं सत्कार केला आहे की इथंच बसलेलो होतो मी त्या दिवशी, मी क्लासला आलो नाही. पण माझं असं झालं की गोविंद, आम्ही एवढे दोघं जण सोबत राहिलेले सहकारी, तो लागला अगोदर. त्याचं कष्ट बी एवढे फार होते की सांगायची सोय नाही. गोविंद घरजाळे फोटो पण आहे बॅनरला, पहिल्या स्टार्टला आपल्या शिंदे आणि नंतर तो आहे. मग मी म्हणायचं राहिला, आपले सहकारी तर सोबतचे सगळेच गेले, आपण राहिला. आता काय नाही म्हणलं, गावाकडे पण सरचे क्लास केलेले होते गंगाखेडला. सरचे आमची चांगली, म्हणजे सरपासूनच आपण सुरुवात केली आहे पहिलेपासून मराठीला हे ते. आणि आज पण मराठी सरचं एवढं फिट आहे सर, पुस्तक न घेता तुम्हाला मराठी शिकविते. तुम्हाला माहिती असेल, तुम्ही बघितलंही असेल. पण खरंच मराठी बाबतीत नाद खुळा आहे. तुम्ही कोणत्याही क्षेत्रामध्ये जा, तुम्हाला MPSC करायची, एक दुसरी आपले MPSC आहे, कुणी ह्याचं कृषी विभागामधल्या भरती आहे, ते बी देऊ शकते. सरचं असं आहे, मी सांगतो, जुलै महिन्यामध्ये, जून का जुलै महिन्यामध्ये आलतो. 6 ते 7 महिने राहिलो मी इथं. 7 महिन्यामध्ये निकाल काढून दाखवला मी. 6 ते 7 महिन्यामध्ये एवढंच आहे की तुम्ही सरच्या सहवासामध्ये राहा, अभ्यास करा चांगला. तुम्हाला आईवडिलांना मुद्दाम अभ्यासासाठी पाठवलेला आहे. एकदम आपला अभ्यास करणं, क्लास करणं, रेग्युलर रिडिंगला जाणं. सरनं बघितलेलं आहे माझं काय नाही तर. तरी पण माझं सिलेक्शन झालेलं आहे इंडियन नेव्हीमध्ये ड्रायव्हरला. ठीक आहे सर. ओके. नाही, गोविंद जर असता, आम्ही दोघांना पण विचार केला होता गोविंद आणि आपण सोबत जाऊ, पण त्यालाही टाईम भेटाना आणि मलाही टाईम भेटाना असं झालं आहे. आता मला 20 तारखेची माझी जॉईनिंग आहे, त्याच्यामुळं म्हणलं टाईम काढून मी आलेलो आहे गावावरून, एकदम 70 किलोमीटरवरून. वा, चालतंय सर, धन्यवाद. दोन शब्द बोलू. ठीक आहे. आता मागच्या बघा, हे ज्या वेळेला म्हणजे इकडं मी येताना हे आपल्या दोन्हीकडचेही विद्यार्थी राहिले आहेत, गंगाखेडेही आणि इथंही, आलं लक्षामध्ये. पण होतं काय माहिती आहे की आम्हाला क्लास चालवत असताना सुरुवातीला काही गोष्टी समजत नसतात, दिवसेंदिवस त्याच्यामध्ये प्रगती होत जाते. अगदी तसंच या ठिकाणी चालू आहे आपलं. आता येणाऱ्या ह्याच्यामध्ये तर आपण असा प्लॅन केलेला आहे. ठीक आहे, तुम्हाला मी मागाशी बोललो पहा की MPSC कंबाईन ग्रुप बी आणि ग्रुप सी ह्याची आपण एक टार्गेटेड बॅच या ठिकाणी सुरू करतो आहोत. जेवढे लेकर त्याच्यामध्ये आपण घेतात तेही निवडू. ठीक आहे. आणि त्याचबरोबर भरतीसाठी जेवढे घेतात तेवढे 100% सिलेक्टच झाले पाहिजे. आणि आपण काय काम करतो कसं नाही, ठीक आहे, ते फक्त असल्या लागलेल्या विद्यार्थ्यांना विचारायचं. ठीक आहे, या लक्षामध्ये तुम्हाला ते बरोबर त्या ठिकाणी माहिती सांगते, तुम्हाला योग्य ते मार्गदर्शन करते. तुला काय करायचंय, कुठं जायचंय, का जायचंय, तुला इथंच का जायचंय, ह्या सगळ्या गोष्टी तुझे आहेत ते तुम्हाला व्यवस्थित मार्गदर्शन करते. ठीक आहे. बाकीच्या विषयावरती आपण दररोज या ठिकाणी बोलणारच आहोत. याला पण जायचं आहे, आपलाही पुढचा क्लास आहे, आलं लक्षात. त्याच्यामुळं आता आपण या ठिकाणी थांबूया. ओके.